छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा येथील शेतकरी शेतामध्ये मशागत करत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्यानं मयत झालाय। या घटनेमुळे शहर जिल्हा हळहळलाय। प्रशासनाच्या वतीनं आर्थिक मदतीनं लेखी आश्वासन दिल्यानंतर शवविच्छेदन आणि अंतिम संस्कार करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू करण्यात आल्या। चिकलठाणा येथील शेतकरी आपल्या शेताची मशागत करत होता। गेल्या 15 दिवसांपूर्वी जोरदार वादळी वाऱ्यानं हजेरी लावली होती आणि यामध्येच वादळी वाऱ्यानं विजेचा तार तुटून शेतात पडलं। MSCB विभागाला कळवल्यावरही कोणतीही कारवाई सुरुवात झाली नाही। शेतीत मशागतीची कामे सुरू झाल्यानं चिकलठाणा परिसरातील शेतकरी शेतात काम करत असताना जोरदार करंट लागून 2 शेतकरी कचरू दहीहंडे आणि किरण दहीहंडे यांचा जागीच तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेची माहिती जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आहे। जिल्हा शहर हळहळलाय। 16 जून आणि 17 जूनच्या मध्यरात्री झालटा फाटापासून चिकलठाणा परिसराकडे जालना रोडवर शेतकऱ्यांनी रस्ता रोको केलं। जवळपास हजारो शेतकरी कष्टकरी यावेळी रस्त्यावर उतरले होते। तब्बल 4 तास जालना छत्रपती संभाजीनगर हा हायवे बंद झाला होता। 5 किलोमीटरचा चक्का जाम, सर्व प्रकारची वाहने ताटकळली होती। शेवटी पोलिसांनी आश्वासन दिले, रस्ता मोकळा झालाय। सकाळी जिल्हा प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली। लेखी आश्वासनानंतर मयतांच्या शवविच्छेदनासाठी आणि अंतिम संस्कारासाठी पुढील सर्व प्रक्रिया पार पाडण्याच्या हालचालींना वेग आला असून तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे लेखी आश्वासनानंतर शासनाच्या वतीने 4 लाख रुपये तसेच लोकनेते गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून 2 लाख रुपये यांसह मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत होणार असल्याचंही लेखी आश्वासन देण्यात आलं। MSCBच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसल्याची चर्चा जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे।